आपण अनेकदा इतरांकडून अपेक्षा ठेवतो पण स्वतःसाठी काहीच करत नाही. होय, हे खरं आहे. आपण कुठल्या ना कुठल्या प्रकारे परावलंबी होत आहोत. होय, एकदा तुम्ही या व्हिडिओ खालील जॉईन बटनावर क्लिक केले की तुम्हाला प्रोफाईल्स, थेट संपर्क आणि मध्यस्थांसाठी पर्याय मिळतात. म्हणूनच लग्न अक्षदासारखे प्लॅटफॉर्म गेल्या 7 वर्षांपासून विनामूल्य विवाह जुळवण्यास मदत करत आहेत. होय, त्यामुळेच मी त्यात सामील झाले. तुम्हीही खालील जॉईन बटनावर क्लिक करा. दररोज आमच्या फोनवर एकच प्रश्न येतो, सर तुमच्याकडे अनाथ मुली आहेत का? लग्नासाठी मुलीचा नंबर द्या. अनाथ आश्रम कुठं आहे? कधी कधी दिसायला 10, 15, 20 फोन आणि प्रत्येक वेळी आम्हाला एकच गोष्ट सांगावी लागते, थांबा आधी एक सत्य ऐका. आम्ही कोणताही अनाथ आश्रम चालवत नाही. आमच्याकडे लग्नासाठी मुलींची यादी नाही. आम्ही कोणतेही लग्न जुळवत नाही. पण मग लोकांना असा गैरसमज का होतो? कारण अनेक जण अर्धवट माहिती ऐकतात, पूर्ण प्रक्रिया समजून घेत नाहीत आणि थेट फोन करतात. खरं काय आहे माहीत आहे का? अनाथ मुलं आणि मुली यांची संपूर्ण जबाबदारी सरकारच्या महिला आणि बालविकास विभागाकडे असतं. त्यांच्या संरक्षणासाठी, शिक्षणासाठी, पुनर्वसनासाठी अधिकृत संस्था असतात. प्रत्येक निर्णय बालकल्याण समितीमार्फत घेतला जातो. कुणालाही थेट फोन करून मुलगी दाखवा, नंबर द्या असं म्हणणं ही प्रक्रिया नाही. जर कोणाला खरोखरच कायदेशीर मार्गाने पुढे जायचं असेल तर त्यासाठी अधिकृत कागदपत्र, पडताळणी आणि शासनाची परवानगी आवश्यक असते. अनाथ मुलांची माहिती सार्वजनिकरित्या देणं कायद्यानं चुकीचं आहे. त्यांची ओळख आणि सुरक्षितता सर्वात महत्त्वाचं असतं. म्हणून पुढच्या वेळी तुम्ही असा फोन करणार असाल तर स्वतःला एक प्रश्न विचारा, तुम्हाला खरंच प्रक्रिया समजून घ्यायची की फक्त शॉर्टकट हवाय? कारण या विषयात शॉर्टकट नसतो, फक्त कायदेशीर मार्ग असतो. अफवांवर विश्वास ठेवू नका. पूर्ण माहिती घ्या आणि सर्वात महत्त्वाचं, अनाथ मुलांच्या सन्मान आणि सुरक्षिततेचा आदर करा.